तर शेतकरी मित्र, आज आपण मराठवाडा ओलांडून विदर्भामध्ये प्रवेश केला आहे आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली तालुक्यामध्ये. तर आजपर्यंत नावच ऐकलं आहे आम्ही. माझा पहिला वेळ आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रवेश करायची, पहिली वेळ आहे. मागच्या वर्षी आणि या वर्षीचा फरक आहे ना. मागच्या वर्षी खरड्या होत्या जास्त, काळी फळं होती. नाही ना क्वालिटी. मागच्या वर्षी याच्यात लय काळी फळं होती. या वर्षी क्वालिटी चांगली. आता काय आता झालं तिचं परीक्षा पास झालं. मागच्या वर्षी थ्रिप्सनं खूप चाटली, लय चाटली होती. या वर्षी काहीच नाही. थ्रिप्सनं विषय दिसत नाही. लगेच जातो एक्सपोर्टला, कारण त्यांना जास्त लाव जाईल चालत नाही. हा कलरचा माल जो असतो ते एक्सपोर्टला. काय वजन घड द्राक्षाचा. हे हात लावणे गुन्हा आहे. डंगच फासून जाते. बहिणाबाई चौधरी काय म्हणता, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, आहे की नाही, मग पोटाला भाकर. कसं आहे, इथं काटे टोचून घेतल्याशिवाय फळाची मजा नाही. म्हणजे तुमचं डाळिंबावर प्रेम आहे म्हणून तुम्ही तिथे डाळिंब काय केले, टिकून ठेवले. दारू प्यायला अजिबात हिंमत लागत नाही. का हो, लागते का? चोऱ्या माऱ्या करायला काही हिंमत लागत नाही, पण कष्टांची कमावायचं म्हणल्यावर हिंमत लागते. तुम्ही केमिकल वापरा म्हणल्यावर अजिबात हिंमत लागत नाही, पण वैदिक वापरायचं, ऑर्गॅनिक वापरायचं म्हणल्यावर काय लागते, हिंमत लागत. ते का घडतंय असं? मार्केटला ज्यावेळेस फळं नेले की नाही, तर त्यावेळेस आमच्याच फळांना डिमांड जास्त होती. तरी पण कारण हे खायला चवदार लागत होते. मग ते आजूबाजूचे जे किरकोळ विक्रेते आहेत ते सांगायचे की नाही, आमचंच फळ पाहिजे, लोक हेच फळ मागतात. मागच्या वर्षी बऱ्यापैकी पैसे झाले, म्हणून मग यावर्षी मागच्या वर्षी 30 लाख रुपये झाले होते. किती? 60 रुपयापासून भाव होता. 60, 65, 70 खरडा खोरडा होता तरी. आणि त्याच्या अगोदर किती पैसे पाहिले तुम्ही? नाही, अगोदर पाहिलेच नाही. 8 वर्ष नाही ना, पाहिलेच नाही ना, लॉस मध्ये ते, म्हणून तर म्हटलं ते काढायचं याच्यात होतं. 2014ला जेव्हा त्याने लावलं त्याची वेळचं मी सांगतो, पाणीच नव्हतं गावाला. तुम्ही जगवलं कशा? मी साहेब जवळपास 35 बोर घेतले. थोडं 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 थोडं. एक बोर चट्टे कधी पडतात जर तुम्ही पाणी जास्त वापरत असाल. बरोबर का? मी काय म्हणतो, उलट बोल राहिलो मी तुम्हाला. पाण्याचा वापर, नायट्रोजनचा वापर ज्यांचा जास्त आहे त्यांच्या पिकांना चट्टे पडतात. सरांकडे आज आपण आलेलो आहे, त्यांचं मला वाटतं मुख्याध्यापक आहे तुम्ही ना? हो. तर सरांचा परिचय आपण आधी करून घेऊ. सर, मी प्रदीप अपार, माझं मूळ गाव सावरगाव डुकरे. अच्छा. तालुका चिखली. प्रदीप अपार. अच्छा. आणि माझ्या वडिलांना शेतीची आवड होती. अच्छा. आणि मी एकटाच असल्यामुळं मला सुद्धा ती शेतीची आवड वडिलांमुळं सुरू झाली. लागली. हळूहळू शेती जे क्षेत्र मूळ होतं त्यात वाढ झाली वडिलांमुळं, आणि ती टिकून मी ठेवली समजायचं. बरं, आता किती क्षेत्र आहे तुमचं सगळं इथे? आता या ठिकाणी 30 एकर शेती आहे. त्याच्यापैकी तुम्ही बाग किती लावली? आता ही बाग 5 एकराची जवळपास आहे. 2014 मध्ये लावली. 2014 मध्ये. म्हणजे 5 एकर बागेवर तुम्ही झाडं किती लावले? 1400. नाही, जवळपास 1600-1700 झाडं होती. मध्ये ती आता मग आपण पाहिलं ते गॅप जो पडला. तिथे खोल जागा आहे का खडक वरती आहे? काय तिथे खडक वरती आहे. असं ना? म्हणजे ते वाळसऱ्यामुळे गेले. हो. ठीक आहे. म्हणजे रोगामुळे जर गेले असतील तर ते पसरले, पण ते वाळसऱ्यामुळे गेले असतील तर ते त्याला पाणी उन्हाळ्यामध्ये त्याला मिळत नव्हतं, किंवा त्याला खाली जमिनीची तेवढी मात्रा नाही. बरोबर आहे. म्हणजे तुमचं डाळिंबावर प्रेम आहे म्हणून तुम्ही तिथे डाळिंब काय केले, टिकून ठेवले. बरोबर आहे की नाही? हो, टिकून. मला सांगा, काही म्हणतील, मला म्हणतील बा प्रेम आणि हे काय संबंध? बरोबर आहे ना? मग तुकाराम महाराज का म्हणले, वृक्षवल्ली आम्हा सोय रे. मग तुम्ही त्यांची पूजा करायचं, पण त्यांचे अभंग गायचे, त्यांची कीर्तन ऐकायची बंद करा. जर कीर्तनाचा अभंग जर तुमचा जर मान्य नाही, सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की ही वृक्ष जी आहे ही आमची कोण आहे, सगळे सोयरे. तुम्ही सगळ्या सोयऱ्याला जर तुम्हाला पैसे दिले तर जीव घालते का?
नाही आज ते असंच. त्याच्यामध्ये एक मर्म आहे की सगळ्या सोयऱ्यांचा आपण नेहमी आदरात ते करतो. भले ते कामाला येऊ नाही तर नका ना येऊ. बरोबर. तर त्याचं कारण असं आहे की आपण सगळे एका पिंडातले आहोत आणि आपण एकमेकाला जपलं पाहिजे. ते फायदा म्हणून नाही, प्रेम म्हणून, संबंध म्हणून. तर तसं ऋणानुबंध असतात आपले सगळ्यांचे. ते ऋणानुबंध जपण्यासाठी आपल्याला जगायचं आहे. तसं झाडावर प्रेम ज्यांचं आहे ना त्यांना झाड कधी ना कधी ती वसुली दिल्याशिवाय राहत नाही. हे याचं उदाहरण तुमची बाग आहे. बरोबर आहे. म्हणून एवढी प्रस्तावना करावी लागली. तर 1400 झाडं शिल्लक आहे माझी जवळ. अच्छा, हम्म. 1400 झाडांमध्ये आज तुम्ही बघतोय आपण की अरे तिकडनं सुरुवात केली इथपर्यंत आलो. हम्म. तर यायलाच आपल्याला 20 मिनिटं लागली इथं. बरोबर. बरोबर आहे. तरी पण बाग नाही संपली, बाग अजून मागच आहे. हो. आपण रोडमधून मी पाहिली मगाशी की एकदम सुंदर एकसारखं तुमचं सगळी बाग आहे आज. बरोबर. आणि म्हणजे तुम्ही एकटेच आहेत या भागामध्ये सध्या. नाही खर्चच जेमतेम निघायचा. किती वर्ष झालं असा कार्यक्रम चालू? जवळपास 8 वर्ष झाला. 8 वर्षामध्ये तुमचा खर्च किती व्हायचा 1400 झाडांना? खर्च 6 लाख 5 लाख 6 लाख असा एवढा व्हायचा. मग मागच्या वर्षी पहिल्यांदा पैसे झाले. पहिल्यांदा पैसे झाले. म्हणजे ते मागच्या काळामध्ये फळ खराब होऊन जायचं की काय समस्या व्हायची? सेटिंग नाही फळं लागायची हम्म. परंतु आईन काढण्याची टाइम आला हां, की त्याच्यावर एक तर डाग पडायचे, डाग यायचे. बॉईल जास्त व्हायचे ओके. आणि त्याच्यामुळं मग मार्केटला ते जातच मार्केटला जातच नव्हते लगेच भाव बरोबर डाऊन. जायचे. हां 2 वर्षापूर्वी मी हा बाग करायला दिला होता. हां. मग त्यांना म्हटलं बा मला SCTचंच यावर्षी वापरायचं. बर, तर ते म्हणे बाबा मी काही करत मी काही करत नाही. म्हणलं मग तुम्ही करत नाही मग मी करतो. तेच त्याच्या इथं लक्ष्मी गेलच नसेल ना. हा. सिटी वापरायचं म्हटल्यावर इथं लक्ष्मी नाही गेली त्यांना पाहिजे. रिस्क घ्यायची नव्हती. हा नाही, तुम्हाला सांगतो बघा, ज्याला मरण यायचंय ना पार तो करोडपतीच्या घरातला असू द्या, तो पार दवाखान्यात ॲडमिट करा, पार एकदम हायफाय हॉस्पिटलमध्ये करा, तो डॉक्टर शेवटी सांगतो आमचा बी लागणे. खरं आहे का खोटं आहे? आणि ज्याला जगायचंच आहे ना त्याला वेळेवर डॉक्टर बी नाही मिळू द्या आणि काही पण नाही होऊ द्या आणि त्याला वेळेवर ट्रीटमेंट बी नाही मिळू द्या तरी पण ते जगत. काही गोष्टी ह्या आपल्या हातात नाही. तसं आहे SCT वैदिक आहे मार्केटमध्ये. हो परंतु तुमच्या नशिबात जर पैसा लिहिला असेल तरच ते तुमच्या हातात येईल. बरोबर. नाही तर तुमच्या हातात येऊनही बी ते तुम्हाला नाही याची काय रिझल्ट आहे तुम्ही सोडून द्या ना. परीस हातामध्ये येण्यासाठी आणि तो कळण्यासाठी पण काय लागतं तेवढी पुण्य लागत. हे खरं आहे बरं का सर. म्हणजे ही अंधश्रद्धा नाही आहे. तुमचं जे संचित आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तर आम्ही इथे आज आपण सगळे इथे ना हे ठरलेला कार्यक्रम आहे. फक्त याच्यानंतर पुढे काय करणार आहे हे तुमचं कर्म आहे. बरोबर. तुम्ही इथे पुण्याईमुळेच आलेले. नाही तर अनेक जण आहे त्यांना यांनी बोलवलं असेल ते नसते आले, किंवा अनेक जण म्हणले की येतो रामसर आल्यावर, पण नाही आले आज, कारण त्यांना कर्म आडवं येतं लगेच. यावर्षी तुम्ही मग काय कशी सुरुवात केली? यावर्षी परत मी तुम्हाला सांगितलं की पाऊस आला हां, त्याच्यामुळे ते बेसल डोस भरायला उशीर झाला. बरोबर. तरी सुद्धा आम्ही हिंमत केली आणि लगेच बेसल डोस भरून काय टाकला. भरला बेसल? बेसल डोस कृषी अमृत हां, किती किलो भरलं? ते भरलं जवळपास एका झाडाला 3 किलो पहिल्यांदा भरला. पहिल्यांदा भरला. त्याच्यानंतर दुसरा बेसल डोस तर सेटिंगला, हा सेटिंगला भरला. म्हणजे हा. तो रेस्टला गेला का? हो ते रेस्टमध्ये एक, हां, एक सेटिंगमध्ये एक आणि आता एक. आता तिसरा भरला. हो भरला. कधी? म्हणजे जवळपास हे 200 ग्रॅमचं जेव्हा फळ होतं म्हणजे 2 महिने झाले. हा 2 महिने झाले. बरोबर. म्हणजे तुमचे परफेक्ट टायमिंगला बेसल डोस आला. हो आता हे तिन्ही पण कसे टाकले? किती किती किलो टाकले? हेच ना पहिले 3 किलोचे टाकले, नंतर नंतर 3 किलोचे टाकले, नंतर नंतर मागून 3 किलोचे टाकले. ही 3 त्रिक 9 किलो. हम्म. आणि मागच्या वर्षीचा एक मागच्या वर्षी बरोबर आहे. हो तो बी किती किलोचा? तो पण तो जास्त होता, 4 किलोचा होता तो. अच्छा. हम्म. RNPH किती घेतलं यावेळेस एकरी? यांनी तरी तरी 3 3 किलो किलो. हा दरवेळेस. हा. म्हणजे तुमचं 3 किलो कृषी अमृत, 3 किलो RNPH, रूट न्यूट्री, पेस्ट आणि हेल्थ चार्ज. आणि सॉइल चार्जरच्या जवळपास आपण 20-20 लिटरच्या कॅनी बरेच टाकले ना. 20 लिटरचे कॅन किती गेले असतील? जवळपास 5-6 कॅनी गेले. 6. हा. म्हणजे 6 120 लिटर. हम्म. बरोबर. तरी पण माझ्या मते अजून 2 कॅन राहिले तुमचे. एका झाडाला 100 ml कमीत कमी सॉइल चार्जर गेलं पाहिजे. हम्म, हम्म. गणित लक्षात ठेवा. एका झाडाला 100 100 ml सॉइल चार्जर गेलं पाहिजे. एका झाडाला
त्याच्या वया एवढं कृषी अमृत गेलं पाहिजे. त्याचं वय किती आहे? 10 वर्ष. याला 10 किलो कृषी अमृत गेलं पाहिजे आणि तेवढंच RNP. वॉटर चार्जरमुळं त्या ट्रेसमध्ये वॉटर चार्जर सांगितलं साहेबांनी, वॉटर चार्जर खालून जमिनीत. हा. ओके, व्हेरी गुड. म्हणजे हा. पाणी जर कमी पडलं, आता मला पाणी सांगा, कमी पडलं 20 मिनिटं पाणी तुमचं किती दिवस होतं? जवळपास साहेब मागची मे आणि एप्रिल आणि मे टोटल 2 महिने होतं ते पाणीच नाही. एवढं फळ जर उघड असेल साहेब तर सनबर्निंग आल्याशिवाय राहतच नाही. हा, विचार करा तुम्ही. तुम्हाला त्या वॉटर चार्जर आणि वैदिकने काय केलं? वाचवलं. आज तुमच्या फळाला शायनिंग आहे. जिथं सनबर्निंग व्हायला पाहिजे काय शायनिंग आहे, ही ताकद आहे. त्यावेळेस झाडं अशी सुकले असतील तुमची. हो, सुकली म्हणजे असं वाटायचं की म्हटल्यावर काही म्हणजे आपल्याला इकडे यायचं होतं, एवढं टेम्परेचर असायचं की असं वाटायचं की जाऊ दे तिकडे जाणंच नको. ते झाडं सुकलेली दिसले की असं जीव आणि घबराट होत. झाड सुकणं वेगळं आणि झाड मरणं वेगळं. लक्षात ठेवा, सुकलेलं झाड परत ताजं होतं, हो ना, परंतु मेलेलं झाड ताजं नाही होत. आणि झाड जे तानाने मिळतं ना ते केमिकलमध्ये मरतं. केमिकलची जी एक विषारी तत्व आहे ना ते शरीरामध्ये असं झाडाचं रसायनं शरीरामध्ये असतात आणि ऊन पडलं की ते रसायनं आणि केमिकलचे तत्व त्याच्या आतल्या पेशींना डॅमेज करतात. मग त्याच्यामुळे सनबर्निंग होतं. आपल्यामध्ये जळण्यासारखं काहीच नाही ना, फक्त त्यातलं पाणी उडल फारतं आणि सुकल आणि पाणी आलं का परत ताजं होईल. पण तुम्ही त्यात केमिकल तत्व टाकलं का ते डॅमेज करतं. त्यामुळे सनबर्निंग हा 100% केमिकलचा इफेक्ट आहे. त्याच्याशी उन्हाचा काही संबंध नाही. कळलं? ह्या वर्षी माल किती एका झाडावर? अंदाजे तुमचा अंदाज किती? 2 किलो 2 क्रेट माल उतरतो, बरोबर आहे? 2 क्रेट माल 50 सोडून द्या, 2च धरू आपण. 40 किलो जरी माल धरला, झाडं किती आहे? 14. बरोबर आहे ना? मी म्हणतो 40चे मागच्या वर्षी किती टन निघाला होता? मागच्या वर्षी टनचं नव्हतं. किती निघाले? कॅरेट असं ते कॅरेट नाही सांगता ना. सरासरी बाजार किती मिळाला? सरासरी बाजार 65 ते 70 रुपये. बरोबर आहे ना? 65 रुपये धरला. 65 भागिले तुम्ही हे करा ना, 30 लाख रुपये. 30 लाख रुपये करा. 50 टन माल झाला. बरोबर आहे की नाही? 50 टन. म्हणजे या वर्षी त्याला तुम्ही काय करणार? क्रॉस करणार. बरोबर आहे. आता अजून त्याला किती दिवस झाले? आता याला 6 महिने झाले. 6 महिने झाले. म्हणजे अजून आहे 15-20 दिवस आरामशीर राहू शकतो, महिनाभर राहू शकतो. तसं राहिला 2 महिने, पण महिनाभर अजून हार्वेस्टिंग तुम्ही थांबू शकता. ती साईज अजून काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणजे आता तुम्हाला मार्केट काय चालू आहे? आता काल विचारलं सरांनी, व्हिडिओ टाकला तर 70 रुपयापासून तर 150 रुपयापर्यंत आहे म्हणून. बरोबर आहे. आता हा जर व्हिडिओ यूट्यूबवर गेला तर तुम्हाला स्वतःहून फोन येतील. एवढं मोठं आहे म्हटल्यावर तुम्हाला इथे कोणत्याही व्यापाऱ्याला यायला परवडतं. इथं तुमचे 100, 200, 500 झाडं असं कोणी नसतं आलं. पण एवढे झाडं आहे म्हटल्यावर 50 टनाच्या पुढे माल असल्यावर कुठलाही व्यापारी इथे येतो. 2 ट्रक भरते ना. बरोबर. मग त्याला एक्सपोर्ट करायला परवडतो. सगळ्याच गोष्टी वैदिकचा आहे म्हटल्यावर तो 100च्या स्पीडने पळत येणार. तुमच्याकडे व्यापारी आले म्हणजे तुमची बार्गेनिंग पॉवर काय झाली? वाढली. बरोबर आहे. म्हणजे 100 रुपये जरी धरला तरी आज नेट 50 लाख रुपये. यावर्षी खर्च किती केला? खर्च 8 लाखापर्यंत गेला. म्हणजे फक्त खत औषध झाली 5 लाखापर्यंत. बरोबर आहे. म्हणजे 5 लाखाचे 50 लाख म्हणजे 1 रुपया गुंतवला जर वैदिक व तुम्ही त्याचे किती होते? 10 रुपये. झालं का सिद्ध? दरवेळेस मी हेच सांगतो ना. हो. खरे खोटे तरी लोक म्हणतात शेती परवडत नाही, डाळिंब परवडत नाही. आता मी ह्या साहेबांची मागची अख्खी दळिंद्री संपवल्या 2 वर्ष संपली की नाही? हो. आतापर्यंत तुमच्या ज्या घरात तुमची जी मान खाली होती ती आज अशी झाली. कशामुळे? का तुम्ही घेतलेला निर्णय काय ठरतोय आता? योग्य. हा, बरोबर. म्हणजे थोडक्यात शेती ही केमिकलची राहिलेली नाही. तुम्ही जर निर्णय नसता बदलला तर आता आपण इथं असतो का? नाही. ही बाग तरी असती का? नाही. आम्ही त्याला नेहमी गमतीने म्हणतो, मामा तुम्हाला काहीच करायची गरज नाही. त्याने मला एकच शब्द सांगितला, मी वाहून घेतलं म्हणे कडे यायला. त्या बात मी म्हणलं तुम्ही काय भांगडे करता, एवढं खूप येते. नाही, मी वाहून घेतलं. ते झालं तुम्ही जे म्हटलं किंवा लोक पैशासाठी बाग लावतात. हे बागेसाठी आणि प्रेमासाठी बाग लावतात. यस. त्या झाडांवर प्रेम आहे. मला एक दिवस जरी शेतात नाही आला ना करमत नाही अजिबात. आणि आता वैदिक आल्यापासून मी तो विषय वाटत नाही. म्हणून मी आता कसं हे डाळिंब झालं, आंबा झालं, परत सीताफळ, सरांना सगळे प्लॉट दाखवले मी. मिल्क चार्जर मी तुम्हाला सांगितलं
की ते जनावरांचे केस असे उलटे झालेले होते. हा, हा. आम्ही म्हणलं आता हे काही आरोग्यात या डॉक्टरला आणा, ते जंताची इंजेक्शन द्या, गोळ्या द्या. परंतु मग सरांनी सांगितलं की तुम्ही एक काम करा, मिरच्याचं. मिल्क चार्जर सुरू करा. बर सुरू केलं तर चमत्कार. 15 दिवसाचा चमत्कार, त्याचे केसच गळून गेले पूर्ण, एकदम चोपडीसाठी चांगला. बघितलं ना हो. मगाशी? म्हणजे जिथे चमत्कार तिथे नमस्कार. तुम्हाला यावर्षी असे दिसते, पण याला जेव्हा पुढच्या वर्षी, आता समजा तुम्ही नेहमी एक नियम सांगत असतो, तुम्ही कमवलेल्या पैशाचे 25% परत बागेला खर्च करा. समजा तुमचे मागच्या वर्षी झाले तर 25 त्रिक 75, म्हणजे 7.5 लाख रुपये तुम्ही परत बागेला खर्च केले. तुम्ही त्या नियमात बसले, बरोबर. यावर्षी परत सक्सेस झाले. बरोबर. तुम्ही जर त्या 7 लाखाच्या जर खाली आले असते, तुम्ही यावर्षी पण फेलच झाले असते. म्हणजे हो. माझ्या दृष्टीने हम्म. कसे, मग तुमचे 50 चे 30च झाले असते परत, तर मग काय उपयोगी? आलं लक्षामध्ये? या मागच्या वर्षी 30 झाले असते, यावर्षी 50 होणेच, यावर्षी 50 झाले, पुढच्या वर्षी 70 होणेच. का? झाड मोठं होतं ना तुमचं, जमीन सुपीक होती. मग वैदिकची ताकदच ही आहे की दरवर्षी तुमचा रिचार्ज वाढत जातो, तुमची जमीन सुपीक होत जाते. जर तुमचं सोयाबीन यावर्षी 5चं जर 7वं गेलं ना, पुढच्या वर्षी 9वं जाणार बरं का. तुमचं मोसंबी संत्री जे आहे ना, तुमचं टनेज दरवर्षी टप्प्याटप्प्याने काय होत जाणार, वाढत जाणार. ही ताकद आहे वैदिकची. म्हणजे परंपरेमध्ये आपले जे ऋषी मुनी सांगत होते ते श्रीमंत का होते, राजे महाराज सुद्धा त्यांच्या पाया पडायला यायचे. का? कारण त्यांच्याकडे ते ज्ञान होतं. बरोबर आहे की नाही? बरोबर. मग ही ताकद वैदिकमध्ये आहे. ती वैदिकची ताकद आपण विसरलो, आणि हे केमिकलचे कुठले ते विष जहरी आपण ते स्फोटक ते आपण आपल्या शेतामध्ये टाकत राहिलो. त्यांना आपल्या सगळ्या लोकांना रोगट बनवायचं आहे, त्यांचे मेडिकल कंपन्या चालवायचे त्यांना, रासायनिक कंपन्या त्यांच्याच, मेडिकल औषधे त्यांचेच, आणि ह्याच्यावर फक्त मार्केट म्हणून त्यांना भारताचा वापर करायचा. मग आपण तो करू द्यायचा का? नाही. हे आपण ठरवलं पाहिजे. आज लोक रोगावर खर्च करायला तयार आहे, आरोग्यावर खर्च करायला तयार नाही साहेब कुणी, माणसासाठी सुद्धा. म्हणजे तुम्ही अभ्यास करा, जर आजारी पडलं ना घरामध्ये, लोक पार दागिने गाण ठेवून जमीन विकून विलाज करते. पण तेच पोरगा घरात राहतं ना, त्याला जर म्हणलं ना, अरे खारी खोबरं, जरा ड्राय फ्रूट्स वगैरे, दूध तूप मध, हे परवडतो का आपल्याला? डॉक्टरला 5 लाख रुपये घातले, परवडत तुम्हाला? तेवढंच बाजार, येडा बाजार या. म्हणजे तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय केलं पाहिजे, खर्च केला पाहिजे. तुमच्या आरोग्यासाठी जर खर्च करायला शिकले तर तुम्हाला जनावरांचं बी आरोग्य कळेल, झाडाचं आरोग्य बी कळेल. मी आलेला मग काय म्हणलो, शेतकरी बागेत आल्यावर त्यांनी पहिलं काय पाहिलं पाहिजे, फॅक्टरी पाहिली पाहिजे, म्हणजे पानं पाहिली पाहिजे, झाडाची पानं कशी आहेत. बरोबर आहे की नाही? झाड जर चांगलं असेल तर फळं येणारच आहे. या वर्षी नाही आले, पुढच्या वर्षी येतील. बरोबर. बरोबर आहे. पण तुमची जर पानच चांगली नाही, तुमची काडी चांगली नाही, आज तुमची काडी बघा मोडून पडली, पण ती हिरवी किती ताजी किती पा, म्हणजे चोपडी चटचटी तुम्ही काडी बघा ना. हे बघा, ती जी काडी आहे जी महत्वाची, ती काडी कधी सॉफ्ट होती तुमची, चोपडी कधी होती माहिती काडी, जेव्हा तिच्यामध्ये स्टोरेज. मला सांगा, तरुण मुलाची म्हणजे लहान बाळाची जी कातडी असते, हात त्याची कशी असते, चोपडी असते. आणि म्हातारा माणसं कशी असते, सुरकुत्या पडल्या म्हणजे ते म्हातारा झालं. आता आपण काय म्हणतो सर, झाडाचं वय किती, आता ह्यावर झाडाचं वय 10 वर्ष झालंय. बरोबर आहे ना? तुम्ही काय म्हणले, उपटून टाकायचं होतं, म्हणजे फार म्हातारं झालं होतं, जीर्ण झालं होतं. आता ते तरुण झालंय. ते हे पहा बरं, एवढा माल उचललाय त्यांनी, आहे की त्याला काही भार, त्याला सपोर्ट आहे का काही? पहा बरं. म्हणजे त्यांनी एवढा माल जर तरुण ठेवलाय, तुम्ही बघा ना, दिसतोय तुम्हाला एवढा माल त्याच्या अंगावर. तुम्ही मागची झाडं पहा इकडची, हे पहा, हे पहा किती उंच गेलं, वर शेंड्यापर्यंत माल आहे, याला माल आहे. म्हणजे त्या झाडामध्ये परत काढीत काय आलं, स्टोरेज आलं. म्हणजे हा पुढच्या वर्षी मी माल द्यायला तयारच आहे. तुम्हाला जर विश्वास नसेल प्रश्न, हे पहा, हे पहा, माल अजून झाडावरची, लगेच पुढची तयारी चालू आहे. म्हणजे या झाडामध्ये लोकांची पानगळ केल्यावर काही निघत नाही, यांची माल असतानाच निघत. स्टोरेज, याचा अर्थ काय, म्हणजे स्टोरेज करणं गरजेचं आहे. ते त्यांनी केलं. त्यांनी वेळच्या वेळी बेसल डोस दिले, त्यांनी सॉइल चार्जर भरपूर वापरलं, आणि तरीही माझ्या मते ते अजून 70% मध्ये, अजून 30% त्यांनी जर वाढ केली तर बाग तुम्हाला यांची पाण्याची, म्हणजे काडी त्यांची जी कमजोर आहे ना आज, ही मोडतोड कशामुळे झाली, ती मागची केमिकलची कृपा आहे. केमिकलची जी झाडं ज्या काळात वाढली त्या काळात ते केमिकल भरलेले आहे ना, ते निकट झालेले फांद्या मोड राहिल्या. त्यांच्या शेंड्याकडच्या फांद्या किती कडक आहे बघा तुम्ही. बरोबर आहे. शेंड्याकडच्या माला काळ्या काळ्या किती मजबूत आहे, ह्याने मोडणार होता पुढच्या वर्षी. अशा प्रकारे एकंदर गणित. फ्रूट चार्जरचे रिझल्ट एवढ्या मधमाशा आले होते साहेब. फ्रूट चार्जर मारलं त्यावेळेस
सुरुवातीला फ्रूट चार्जर, चार्जर. फ्लावर चार्जर, तो मधमाशी म्हणजे असं वाटायचं की कुठून आली मधमाशी. घाबरायचं. हा. बघा विचार करा, म्हणजे ह्या सृष्टीमध्ये सर्व जीव उपलब्ध आहे, पण त्यांना खाऊ घालायची दाणं तुमच्यात पाहिजे, त्यांचा आहार देण्याची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे. प्रत्येक जीव इथं उपस्थित होईल. कळतंय तुम्हाला? म्हणजे तुम्हाला गांडूळ पाहिजे तर गांडूळाचं खाद्य द्या. आम्ही काय करतो, गांडूळ खत आणतो. आता गांडूळ गरजेचं आहे का गांडूळ खत गरजेचं आहे? गांडूळ गरजेचं. आम्ही काय आणतो, गांडूळ खत आणून काय उपयोगच नाही. खायला खत पुन्हा कॉमन सेन्स. मला सांगा, गांडूळ खत टाकल्यावर गांडूळ होतील का? आणि जमिनीला गरज गांडुळांची आहे ना. हे तुम्हाला हे शिकवले कोणी धंदे? एजंटांनी. एजंटांना काय पाहिजे, तुमची शेती काय त्यांच्यावर अवलंबून पाहिजे. तुमची शेती जर तुमच्या मित्रांच्या ताब्यात गेली, गांडुळांच्या, मायकोरायझाच्या, मधमाशीच्या, मग तुम्ही त्यांचं काहीच नाही ऐकणार. यांच्यासारखं म्हणतात नाही, खत टाकायचं ना, आरामशीर राहायचं, कन्संट्रेट उपाशी मरण. बरोबर आहे की नाही? म्हणून मी 2015-16 माझी यायची इच्छा होती इकडे, परंतु मानसिकता लोकांची फार वेगळी होती त्या काळामध्ये. त्यांना ऐकून घेण्याची मानसिकता नव्हती. पैसा फेकून तमाशा देखो. प्रत्येकजण अशा रुबाबात असायचा, साहेब किती घेणार एका झाडाचे, तुम्ही सांगा फी, आणि एवढा माल निघाला पाहिजे, काही करायला तयार आहे, असे डायलॉग राहायचे. आम्ही त्यांना काय म्हणायचो, तुम्ही आम्हाला पैसे देऊ नका, पण तुम्ही समजून तर घ्या शेती काय ते, आम्हाला लोक नका लावू, त्यात आम्हाला इंटरेस्ट नाही. खरे खोटे. बरोबर आहे. आणि आता मी यावर्षी अक्षरशः सरांना भांडलो, नाही तुम्हाला यावं लागतं म्हणजे यावंच लागतं, विजिट द्यावाच लागते, आणि मला औषध सांगा काय काय घ्यायचं तर. बरोबर आहे. हां, मार्गदर्शन फार महत्त्वाचं आहे. मी यांच्याशी वाद करून मी यांना बोलवलं, 2 वेळेस बोलवलं. म्हणजे मला सांगा, आता बाग यांचा मागच्या वर्षी पण निघाला 50 टन, या वर्षी मी 50 टनाला क्रॉस करणार आहे. मग एकंदरीत ह्या सगळ्या चित्रावरून आपल्याला काय कळते, जर योगायोगाने आला असता तर मागच्या वर्षीच आला असता. काही जण काय म्हणते, नाही ते आता एवढे वर्ष आराम केले, मग आला असेल, मग या वर्षी कसं काय थांब, पुढच्या वर्षी पण पुढच्या वर्षी पण येणार का? पुढच्या वर्षी जर यांनी जर 50 लाख झाले ते 12.5 लाख टाकणार, 25%. 40 झाले तर 10 लाख परत टाकणार. बरं, याला तर 25% द्यायला काय हरकत आहे? तुम्ही जर त्याला झाडाला द्यायच्या बाबतीत तुम्ही कंजूसपणा करता तर झाड कसं तुम्हाला देईल? काय वाटतं? बरोबर. की यांनी सांगितलं होतं की बा हे उपटू नका, गवत काढू नका. हां, गवत म्हणलं काढायचंच नाही बरं, अजिबात. हातच नाही लावला. नाही. काय झालं का नाही? हो, मागच्या फायदा वर्षी काढलं होतं मागच्या वर्षी काढलं होतं. आणि काढला आला. हो. काही नाही ना, कोळ्या पानावर पण थ्रिप्स नाही. नाही. कुठेच नाही ना. अहो, त्याच्यामध्ये रसच नाही ना. ह्याच्यात जर रस सापडला ना तर रस शोषक किडी येणार. आलं लक्षामध्ये? पाणी म्हणजे रस नाही पाहिजे. आलं लक्षामध्ये? तर सगळा जो खेळ आहे तो कशाशी आहे? रस आणि गर. आलं लक्षात? तर मग एकंदरीत आपल्या एक लक्षात आलं आहे की शेती सोपी आहे, ती केमिकलमुळे काय झाली आहे, अवघड झाली. आलं लक्षात? हो, बरोबर. हा मुद्दा महत्त्वाचा. साहेब खरं हे सिटीकडं यांनी आणलं मला. अरे बाप, आंधळे साहेब. उलटं कार्यक्रम. हा, आंधळे साहेब येते. यांनी मला देशमुख बापूंचं रेफरन्स दिला. तुम्हाला कसं काय माहिती? मी सर युट्यूबला व्हिडिओ पाहिले होते आपले. अरे बापरे, क्या बात आहे. बऱ्याच वेळेस युट्यूबला व्हिडिओ पाहिले. तुम्ही फार पुण्याचं काम केलंय. हा, हे काय सोनं पिकून दिले बघा ना. हो. हा, आणि हे तुम्ही जर नसता समजा सल्ला दिला तर कसं काय असं सांगा. यांनीच आंबे पण यांनीच लावायला लावले. आंबे मीच लावायला लावले. मी लावलेले 800 झाडं. यांना पण वापरलंय का? हा. हो, यांना सॉइल चार्जर टाकलेले. ग्रोथ पहा ना. हा. याला जर बेसल डोस भरला ना, 6 महिन्याची झाडे सगळे. आणि याला जर हा. बेसल डोस भरला ना हा. तर पुढच्या वर्षी असे गोंड होईल. हो ना, आता भरतून बेसल. मस्त मस्त होईल सगळं, चांगलं होईल. परत आम्ही आर्थिक चक्कर. अर्ध्यालाच वापरायला लावलं त्यांना पहिलं. बर, बर. सर म्हणे ते पाटील होते, हं, त्यांच्याकडून आम्ही गेलो, त्यांच्याकडून घेतलं, बुकिंग केली. बर. कोणता काही नंबर लागला नाही, पण बाकीचे जे नंबर होते अधिकाऱ्यांची. हा त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला. हं. मॅडम होते बघ. हा. गौरी गौरी पाटील. मॅडम. बर. गौरी मॅडमला आम्ही कॉन्टॅक्ट केला हा, आणि डायरेक्ट कंपनीला पेमेंट देऊन आम्ही ते मागून घेतलं. बर. मग मागच्या जोरावर मग यावर्षी फुल डेअरिंग केली. हो. सगळ्यांना हो, सगळ्यांना. सगळ्यांना चालू आहे. हो, सगळ्यांना. अरे वा. शेती डायरेक्ट पर गोळ्याच्या लिंक झालं. सगळ्यांचं तर दूध चालू आहे का? नाही, दूध गरम आहे. गावणेच ना. अच्छा.
तरी तुमचं लई आहे. जवळपास 3 महिने झाले. आत्ताच सुरू केलं. 3-4 महिने झाले. सर्वच म्हणजे अजून दूध नाही कोणाचं. नाही. तब्येतीत फरक पडला ना. हो एकदम स्किन चोपडी झाली हां आणि खाणं जरा म्हणजे ते टाकलं तर ताबडतोब संपून जातं. झाडं तर जुनी आहे तुमची. हो जुनी झाले 10 वर्ष झाली. बाग काढणार होतो आम्ही. अच्छा म्हातारे माणसाला तारून पण आणलं तुम्ही. डोस 3 झाले. अच्छा मला ते कलर बिलर तर फार जुनी जी बाग असते ना ती खरी संपत्ती असते, प्रॉपर्टी. तुम्हाला पाहिजे त्याचं प्रॉपर्टी मॅनेजमेंट करतात. कॅनॉपी बघा, कॅनॉपी किती सुंदर आहे. हेल्थ झाडाचं काय बघायचं तर आरोग्य बघायचं. फळ तर सगळेच बघतात. हां जर मुलगी पाहायला गेले तर लोक तिचं सौंदर्य पाहतात, तिचं संस्कार पाहिले पाहिजे. हां सौंदर्य काही वर्षांनी निघून जाणार आहे पण संस्कार आयुष्यभर राहतात. संसार चांगला करायचा तर चेहरा नाही, संस्कार चांगले पाहिजे. सारखा माल है ना. सगळा एकसारखी कॉपी आहे. तुम्ही मला ना हातलो मग जड किती नाही जड आहे, दगडाचे. व्यापाऱ्याला तुमच्या आल्यावर 8-10 दिवस मुक्काम करावं लागेल. दुसऱ्यांचा चाललं डबल. शोधताच डोक्याला ताप होते. बांधायचं कोणतं आणि कुठं बांधायचं. आता नेहमीची सवय आहे. चांगलं आहे. तुम्ही इथं बाग आहेत का आजूबाजूला? आहे ना, आहे का? त्या रोडवर तुम्ही रोडवर आहे ना. काय काही बदल आहे का साहेबांच्या बागेत, त्यांच्या बागेत बदल आहे. काय बदल आहे? अच्छा हे जाड फळ. ह्या फळामध्ये आणि त्या फळामध्ये बाकीच्या फळामध्ये काय फरक आहे? क्वालिटी बागे झाड आहे. याची क्वालिटी चांगली आहे. म्हणजे एकसारखं वाटतं का तुम्हाला हे फळ? म्हणजे सगळे फळं एक साईजचे आहेत इथे आणि बाकीच्या ठिकाणी लहान मोठे जास्त राहतात, बरोबर आहे ना. वजन कसं काय फळाला? एवढी फांदी जरी धरायला गेलं तर काय होतं? जड लागते. ते किती जड आहे वजन? बरोबर आहे ना. 400 ग्राम. बरोबर 400 ग्राम. त्यांनाही कळते वजन. मी नेहमी राहते नाही तर. अच्छा आणि जाड आहे फळ असं, बरोबर आहे ना. दुसरी गोष्ट डाग रोगराई बाकीच्या बागेमध्ये गेलं तर घाण वास येतो, हाताला काहीतरी विष लागत, अशी पावडर लागत. तिथं काही वाजबीस आला का? म्हणजे आला असं सांगा, आज काही नाही. हां म्हणजे एकंदरीत चांगलं फळ असलं तर काम करायला पण मजा येते ना. आणि जर बाग खराब असली तर काम करायला पण कंटाळा येतो. आणि मालक बी जरा चिडचिड करीत राहतो. माल खराब असल्यावर मागच्या वर्षी आणि या वर्षीचा फरक आहे ना. मागच्या वर्षी खरड्या होता जास्त, काळी फळं होती. औंधा आहे ना क्वालिटी. मागच्या वर्षी याच्यात लय काळी फळं होती. यावर्षी क्वालिटी चांगली. आता काय आता झालं तिचं परीक्षा पास झालं. मागच्या वर्षी थ्रिप्सनं खूप हा साठलेली लय चाटली होती. या वर्षी काहीच नाही. थ्रिप्सनं विशेष दिसत नाही. जास्त हे जात. काहीच नाही, प्रॉब्लेमच नाही. एकदम ओके फळ सगळं. काय वापरला औंधा नाही. हा लगेच जातो एक्सपोर्टला, कारण त्यांना जास्त लावा जाईल चालत नाही. हा कलरचा माल जो असतो एक्सपोर्टला. काय वजन घड द्राक्षाचा. हे हात लावणे गुन्हा आहे. बघा ना वरती, वरती बघा तू गुच्छ असा. बहिणाबाई चौधरी काय म्हणता? आधी हाताला चटके मग मिळते भाकर, आहे की नाही, मग पोटाला भाकर. कसं आहे इथं काटे टोचून घेतल्याशिवाय फळाची मजा नाही. तर शेतकरी मित्र हो, आज आपण मराठवाडा ओलांडून विदर्भामध्ये प्रवेश केला आहे आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली तालुक्यामध्ये आहोत. तर आजपर्यंत नावच ऐकलंय आम्ही. माझा पहिला वेळ आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रवेश करायची, पहिली वेळ आहे. आणि मला वाटतं पूर्वी बुलढाण्यामध्ये बऱ्यापैकी लागवडी झालेली आहे. हो खूप लागवडी. तर कारण ज्यावेळेस मी सुरुवात केली 2016-17ला, त्यावेळेस आमच्याकडचे खूप सारे कन्सल्टंट इकडे यायचे. हो मार्गदर्शन केल्या जाऊ दे, त्यांनी आणला, मी घालवायचं काम करतोय. एकाने आणला दुसरं घालवायचं काम करतोय, म्हणजे ते लेवल होऊन जाईल. तर
म्हणजे त्या काळामध्ये जमिनी तुमच्या क्लिअर होत्या, मोठ्या प्रमाणामध्ये लागवडी त्याच वेळेस या लागवडी तुमची झाली हो की बाकी वर्ष झाली आता? 10 वर्ष. म्हणजे बरोबर त्याच वेळची गोष्ट. हो. तुमच्या बरोबर किती जणांनी लागवड केली होती त्या काळात? भरपूर हा जवळपास या परिसरात किती लागवड होती तेव्हा? 50 जणांनी लागवडी आरामशीर केल्या. हो द्या. आता किती जण आहे? आता मोजून 5-6 जण आहेत. बऱ्याच मध्ये किती आकडा असेल बरं? 100-200 जण हो आरामशीर. आरामशीर. म्हणजे मग पूर्ण चिखलीचा जर विचार केला तर मग ते मोजायला नको. हो नाही आज त्याच्यापैकी किती टक्के बागा राहिल्या? तर याचं उत्तर 5% का 10%? 5%. 5%. बरोबर. हे 95% हौशी कुठे गेले? त्यांनी हौसानी बागा लावल्या. त्यांनी बागा लावल्या त्या पैसे पाहून लावल्या. त्या डाळिंबावर प्रेम आहे म्हणून नाही लावले. सर काय म्हणते तुम्ही? बरोबर. म्हणजे तुमचं डाळिंबावर प्रेम आहे म्हणून तुम्ही तिथे डाळिंब काय केले? टिकून ठेवले. टिकून ठेवले. बरोबर आहे की हो नाही? टिकून. मला सांगा, काही म्हणतील मला म्हणतील बा प्रेम आणि हे काय संबंध बा? बरोबर आहे ना? मग तुकाराम महाराज का म्हणले वृक्षवल्ली आम्हा सोयरे? मग तुम्ही त्यांची पूजा करायचं, पण त्यांचे अभंग गायचे आणि त्यांची कीर्तन ऐकायची बंद करा. हां, जर कीर्तनाचा अभंग जर तुमचा जर मान्य नाही, सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की ही वृक्ष जी आहे ही आमची कोण आहे? सगळे सोयरे. तुम्ही सगळ्या सोयऱ्याला जर तुम्हाला पैसे दिले तर जीव घालते का? नाही आज ते असंच. त्याच्यामध्ये एक मर्म आहे की सगळ्या सोयऱ्यांचा आपण नेहमी आदरातिथ्य करतो. भले ते कामाला येऊ नाही तर नका ना येऊ. बरोबर. तर त्याचं कारण असं आहे की आपण सगळे एका पिंडातले आहोत आणि आपण एकमेकाला जपलं पाहिजे. ते फायदा म्हणून नाही, प्रेम म्हणून, संबंध म्हणून. तर तसं ऋणानुबंध असतात आपली सगळ्यांची. ते ऋणानुबंध जपण्यासाठी आपल्याला जगायचं आहे. तसं झाडावर प्रेम ज्यांचं आहे ना त्यांना झाड कधी ना कधी ती वसुली दिल्याशिवाय राहत नाही. हे याचं उदाहरण तुमची बाग आहे. बरोबर आहे. म्हणून एवढी प्रस्तावना करावी लागली. तर 1400 झाडं शिल्लक आहे माझी जवळ. अच्छा, 1400 झाडांमध्ये आज तुम्ही बघतोय आपण की अरे तिकडनं सुरुवात केली इथपर्यंत आलो. यायलाच आपल्याला 20 मिनिटं लागली इथं. बरोबर. बरोबर आहे. तरी पण बाग नाही संपली, बाग अजून मागच आहे. हो. आपण रोडमधून मी पाहिली मगाशी की एकदम सुंदर एकसारखं तुमचं सगळी बाग आहे आज. बरोबर. आणि म्हणजे तुम्ही एकटेच आहेत या भागामध्ये सध्या. तुमच्यासारखे असं यशस्वी बागायतदार किती आहेत? 10 वर्षाची बाग असलेली आणि असं फळ आहे त्याच्यावर. नाही आता जनरली कसं होतं की रासायनिकचा अगोदर मारा झाला तर त्यामुळं काही यशस्वी झाले आणि आम्ही अयशस्वी झालो होतो त्या काळामध्ये, त्या काळात 2 वर्ष अगोदर. बरं. परंतु मागच्या वर्षी देशमुख साहेब भेटले आणि देशमुख साहेबांनी सांगितलं की एकदा प्रयोग करून बघा SCTचा. देशमुख साहेब हे यांच्याकडं बरं. हां तुमचेच म्हणजे SCTचं वितरक. वितरक आहेत. हां. म्हटलं बाबा ट्रायल बेसवर मागच्या वर्षी कमी प्रमाणात केला बेसल डोस. पण युट्यूब वगैरे बघितलेलं नव्हतं. नाही बघितलं होतं परंतु हिंमत होत नव्हती. बरोबर. बघा किती गंमत, किती गोष्ट किती अवघड आहे पहा. म्हणजे दारू प्यायला अजिबात हिंमत लागत नाही. का हो लागते का? चोऱ्या माऱ्या करायला काही हिंमत लागत नाही. पण कष्टांची कमवायचं म्हणल्यावर हिंमत लागते. तुम्ही केमिकल वापरा म्हणल्यावर अजिबात हिंमत लागत नाही. पण वैदिक वापरायचं, ऑर्गॅनिक वापरायचं म्हणल्यावर काय लागते? हिंमत लागते. ते का घडते असं? हे समाजामध्ये ही आज परंपरा काय आहे का जी चांगली गोष्ट आहे तिच्याबद्दल भीती वाटते. बरोबर आहे. बरोबर आहे ना? तुम्हाला जर म्हटलं अरे खारी खोबरं खा, तो म्हणतो नाही परवडत नाही. मग गुटखा 4000 रुपये किलोचा आहे तो खातो. 400 रुपयाचं खारी खोबरं परवडत नाही. आता हे मानसिकतेचा आजार आहे का खरंच महाग आहे म्हणून नाही खात? हा जास्तचा प्रश्न आहे. राईट. आता तुम्हाला खऱ्या अर्थाने बागेला जे आरोग्य दिसतंय आज तुम्हाला, त्या मजूर करणाऱ्या बाया पण सांगत होत्या हो की भरपूर रोगराई वगैरे आणि प्रचंड तुम्ही त्रासलेले होते. हो. काय एकंदरीत कहाणी सगळी तुमची? मी बाग काढण्याच्या मनस्थितीमध्ये मी मागच्या वर्षी होतो. परंतु मग ते SCT वापरली मागच्या वेळेस, बेसल डोस टाकला आणि किती टाकले मागच्या वर्षी? मागच्या वेळी एकच टाकला होता. एकच टाकला. हां. तर त्याच्यात जे रिझल्ट दिसले आणि त्यामध्ये थोडं फवारणीमध्ये वरतून कमी मारल्या गेले म्हणजे तुमच्या SCTचं जे औषधी बेसल डोस टाकला ना? हो ना. कितीच बाद झाली तुम्ही. परंतु त्यात काय झालं, कसं आहे मला एक सांगा, तुम्ही जर त्या झाडाची जी भूक आहे ती जर फळ निघेपर्यंत भागवली, मध्ये लिंक नाही तुटून दिली तर ते बी नाही तुटणार. बरोबर. तुम्ही मध्ये जर पोषणाची लिंक तोडली तर झाडाचं फळ सुद्धा मध्येच तुटून जाईल. नाही पण होत काय होतं साहेब, मार्केटला ज्यावेळेस फळं नेले की नाही हां तर त्यावेळेस आमच्याच फळांना डिमांड जास्त होती.
तरी पण हा, कारण हे खायला चवदार लागत होते. वा. मग ते आजूबाजूचे जे किरकोळ विक्रेते आहेत, हा हा ते सांगायचे की नाही तुमचंच फळ पाहिजे. आमचंच फळ पाहिजे. लोक हेच फळ मागतात. जरी वरून थोडं दिसायला- थ्रिप्सनं चाटलेलं होतं हा. तरी तेच पाहिजेत. म्हणजे थोडा खरडा असला हा. तरी चालेल, पण हा. फळ तुमचंच पाहिजे. तुमचंच पाहिजे. मग त्याच्यामुळे मागच्या वर्षी बऱ्यापैकी पैसे झाले. हा म्हणून मग यावर्षी मागच्या वर्षी 30 लाख रुपये झाले होते. किती 60 रुपयापासून भाव होता. हा 60, 65, 70. म्हणजे खरडा खुरडा होता तरी. हा, आणि त्याच्या अगोदर किती पैसे पाहिले तुम्ही? नाही अगोदर पाहिलेच नाही. 8 वर्ष. नाही ना, पाहिलेच नाही ना, लॉस मध्ये ते. म्हणून तर म्हटलं ते काढायचं याच्यात होतं. सर 2014 हे वर्ष असं होतं की पाण्याची पातळी 400 फूट खोलवर होती. बर. त्यांनी जेव्हा बाग लावली ना, दुष्काळ परिस्थिती. त्यावेळेस मी पहिला बोर घेतला होता. अच्छा. मनात इच्छा ही होती की आपण आंब्याचं रोपण करावं. तुम्ही कुठे? हे यांच्या शेजार मालकणी हा, पलीकडे. बरं, बरं. 25 मिनिटं बोर चालला. हा विचार केला की हरकत नाही 5 झाडं लावायचे. बर आज रोजी 300 झाडं आहेत. बर दरवर्षी बोर घेतोय. बर दैवात पाणी नाही असं समजून दरवर्षी बोर घ्यायचा आणि वाढवत चालतो. 2014ला जेव्हा त्याने लावलं त्याची वेळचं मी सांगतो, पाणीच नव्हतं गावाला. तुम्ही जगवलं कशा? मी साहेब जवळपास 35 बोर घेतले. थोडं एक बोर येतो. मग ते थोडं काय करायचं, ते पाणी विहिरीत टाकायचं. आणि त्याच्यावर यावर्षी पण एवढी कंडिशन. प्रचंड मेहनत तुमची हो. पाठीमागे. इकडं खूप प्रतिकूल परिस्थिती आहे. हा, दुष्काळ जास्त इकडे पाणी कधीच नाही. बरोबर. नदी खोलीकरण झालेलं हा. आहे, परंतु पाणीच नव्हता. म्हणजे त्या परिस्थितीत तुम्ही जगवले हो. बोर घेऊन कशी हा, कशी आणि या परिस्थितीत एवढा खर्च होऊन हा. असं वाटत निघतो का नाही, जगवणं आवश्यक आहे. त्यावेळेस. आणि याच वर्षी ना, हा या वर्षी पण हा मग 20 मिनिटं तरी म्हटलं बा तुमचीच आपले हा. हे आले होते म्हणजे अधिकारी. भाग धरला तुम्ही मागच्या वर्षी समजा ती स्टोरी तुम्ही पुढे हा. जाऊ आपण. पुढं म्हणजे तुमचे 9 वर्षामध्ये पैसे वसूल म्हणजे खर्च किती व्हायचा आणि काय प्रॉब्लेम यायचा? नाही, खर्चच जेमतेम निघायचा. किती वर्ष असा कार्यक्रम चालला? जवळपास 8 वर्ष चालला. 8 वर्षामध्ये तुमचा खर्च किती व्हायचा? 1400 झाडांना खर्च 6 लाख, 5 लाख, 6 लाख असा एवढा व्हायचा. क्वालिटी चार्जरचे खूप रिझल्ट चांगले आहेत. क्वालिटी चार्जर जवळपास आम्ही आता 10 स्प्रे असेल. बरोबर आहे ना? खालून पण दिले. हा, बरोबर आहे ना? खालून पण दिले. मला काय सांगायचं आहे की प्रत्येक जण तुम्ही इन्स्टंट चार्जरचे किती स्प्रे काढले? इन्स्टंट चार्जर मला वाटतं 2 नाही काढले ना ते सुरुवातीला. तुमच्याकडे नाही, ते नाही, मिल्क काढले. चार्जरचे नाही. इन्स्टंट चार्जर तुम्ही स्प्रे काढा हम्म. आणि मग चमक बघा. तुम्ही क्वालिटी चार्जरला हे म्हणताय ना, हो. जर आज आपण बघतो क्वालिटी चार्जर जर चांदी आहे ना तर इन्स्टंट चार्जर सोनं आहे. एवढी हो. ताकद आहे. तुम्ही विचार करा. म्हणजे क्वालिटी चार्जर याच्यामध्ये तुलना करणं चुकीचं आहे, पण तुम्हाला इन्स्टंट चार्जरचा जर तुम्ही जर वापर केला, ते कोणतं काढलं होतं पण ती ते पुडी असते बघा, ती नाही एनर्जी नाही, ते अमृतजल अमृत जल वापरते. वापरलं. ओके. अमृत जल वापरलं. चट्टे कधी पडतात जर तुम्ही पाणी जास्त वापरत असाल. बरोबर का? मी काय म्हणतो, उलटं बोलू राहिलो मी तुम्हाला. पाण्याचा वापर, नायट्रोजनचा वापर ज्यांचा जास्त आहे त्यांच्या पिकांना चट्टे पडतात. आलं लक्षामध्ये तुमच्या? हे महत्त्वाचा विषय आहे. आता इथे किती जणांकडे डाळिंब आहे त्यापैकी? हे नवीन शेतकरी नवीन आता लागवड केलेली सर. लागवड केली 3 महिने झालेले. हा. आणि सर आता आज कालच बसल डोस टाकला सर म्हणून घेतलेली. बर बर. डाळिंब शेती सोपी झाली का अवघड झाली आता? नाही, आता सोपी झाली. बडे आराम. हो. आणि मग 2 नाही, आता हे सीडी टाकायचं आणि बिनफिकीर राहायचं. काय बोल राहिले? हा? म्हणजे बिनधास्त. बिनधास्त म्हणजे कसं रिझल्ट भेटणार 100%. काय तुम्ही ज्याचा खाऊ त्याला द्या ना हो. माझा खाऊ मला द्या, बिनधास्त राहा. तुम्ही याचा खाऊ त्याला आणि त्याचा खाऊ त्याला द्या. त्या फ्रूट वड्याचा चारा गद्द्याला देऊन काय उपयोग आहे का? साहेब खरं हे सिटीकडं यांनी आणलं मला. अरे बाप. आंधळे साहेब. उलटं कार्यक्रम. हा, आंधळे साहेब येते. यांनी मला देशमुख बापूंचं रेफरन्स दिला. तुम्हाला कसं काय माहिती? मी सर युट्यूबला व्हिडिओ पाहिले होते आपले व्हिडिओ. अरे बापरे, क्या बात आहे. बऱ्याच वेळेस युट्यूबला व्हिडिओ पाहिले. तुम्ही फार पुण्याचं काम केलंय. हा, हे काय सोनं पिकून दिलंय बघा ना. हो. हा, आणि हे तुम्ही जर नसता समजा सल्ला दिला तर कसं काय असं सांगा. यांनीच आंबे पण यांनीच लावायला लावले. आंबे मीच लावायला लावले. मी लावलेले 800 झाडं. यांना पण वापरलंय का? हा. हो, यांना सॉइल चार्जर टाकलेलं आहे. ग्रोथ पहा हा. ना. याला जर बेसल डोस भरला ना, 6 महिन्याची झाडे सगळी. नाही याला जर हा. बेसल डोस भरला ना हा. तर पुढच्या वर्षी असे गोंड जाईल. हो ना, आता भरतून बेसल. मस्त मस्त होईल सगळं चांगलं होईल. तुला शेतीची आवड आहे काय? खूप आवड आहे. क्या बात आहे.
सोबत आम्ही जाऊन तिकडून कलमा आणल्या. कुठून आले? ते गुजरातून आणल्या अच्छा. वाद जाऊन. का केशर आहे का सगळा? हो केशर. आपल्या वैदिकवरचं केशर असा खतरनाक आहे तुम्हाला सांगतो. हो ना. हे थकस्तोर तुम्ही इकडे तयार होते बा. हां. आणि ह्या जमिनीमध्ये आहे ना जर वैदिक जर वापरलं तर तुफान रिझल्ट मिळतो, एकदम जबरदस्त. इकडं डाळिंबामध्ये म्हणजे तुम्ही त्यांना सल्ला दिल्यानंतर तुम्ही परत आम्ही आले का? अर्ध्यालाच वापरायला लावलं त्यांना बर, पहिलं. बर. तर म्हणे ते पाटील होते, हं. त्यांच्याकडून आम्ही गेलो, त्यांच्याकडून घेतलं, बुकिंग केली. बर. तुमचा काही नंबर लागला नाही, पण बाकीचे जे नंबर होते अधिकाऱ्यांची. हा त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला. हं. मॅडम होते बघा. हां. गौरी गौरी पाटील. मॅडम. बर. गौरी मॅडमला आम्ही कॉन्टॅक्ट केला हां. आणि डायरेक्ट कंपनी पेमेंट देऊन आम्ही ते मागून घेतलं. बर. मग मागच्या जोरावर मग यावर्षी फुल डेअरिंग केली. हो. मागच्या वर्षी माल खाऊ पाहिलं. हो. काय? हां? नाही बघ, कौतुक भरपूर ऐकायला मिळालं ना का बा मालाची क्वालिटीबद्दल, ग्राहकांकडून, व्यापाऱ्यांकडून. ती ताकद कशाची आहे का तुम्ही ज्यावेळेस त्याला योग्य आहार खाऊ घालता, अमृत खाऊ घालता, फळंसुद्धा अमृत घालता.